राशन दुकान के सरकारी अनाज का परिवहन करने वाले ठेकेदार पालदेवार की करोड़ों रुपए की बेनामी संपत्तियों की जांच करे, अन्यथा ईडी से शिकायत की जाएगी। शिकायतकर्ता ने की नांदेड़ कलेक्टर से मांग। मी सूर्यकांत माधवराव भोरगे, पीपल्स मूवमेंट ऑफ अँटी करप्शन ट्रस्ट या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी शासकीय स्वस्त धान्य वाहतूक ठेकेदार प्रशांत पालदेवार यांनी गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या नावाने, स्वतःच्या नावाने, भावाच्या बहिणीच्या नावाने, आई वडिलांच्या भावांच्या नावाने अब्जो रुपयाची शेती भूखंडे या नांदेड शहर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाने त्यांनी संपादित केलेले आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे अशा 50 ट्रक आहेत, गाडी आहेत, बँक बॅलन्स आहेत। 30 वर्षांमध्ये एवढी संपत्ती येते कुठून? यांच्याकडे काय व्यवसाय आहे त्यांचा? यांच्या संपत्ती उत्पन्नाच्या बाबतीत यांच्या चौकशी केली पाहिजे। यांच्या काळ्या धनाची आला पैसा कुठून याची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे, त्यांची संपत्ती शासन खाती जमा करावी, याकरिता माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रार दिलेली आहे। तक्रारीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी केली नाही तर मला हे प्रकरण सक्त अंमलबजावणी संचालनालयाकडे अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल आणि हे सत्य जनतेपुढे आलं पाहिजे ही माझी या प्रशासनाकडे विनंती आहे। माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय मुद्देनिहाय चौकशी करतील आणि गेल्या 30 वर्षांमध्ये पालदेवार कंपनीने पैसा कुठून आणला, त्यांच्या नावाने शेती भूखंडे 100 गटामध्ये आले कुठून, पैसा कुठून आला, नांदेडसह त्यांची इतर राज्यामध्ये सुद्धा संपत्ती आहे, जसं तेलंगणामध्ये आहे, गोव्यामध्ये आहे, त्याची चौकशी करावी अशी मला माहिती मिळाली आणि त्याचे पुरावे आम्ही गोळा करत आहोत। लवकरच ही पुरावे आम्ही त्यांच्याकडे शासनाकडे ईडीकडे देऊता आणि संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आहे माझी। न्यूज़ देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।